जय हिंद विद्यार्थी मित्र हो, काल आपण सर्वनाम 1 बघितलं, आज आपण सर्वनाम 2 सर्वनामाचा दुसरा पार्ट आपण पाहणार आहे। ज्या लोकांनी कालचा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी कृपया मागे जाऊन तो व्हिडिओ पाहून घ्या आणि सर्व आपले मराठी व्याकरणचे जेही व्हिडिओ यूट्यूबवर अवेलेबल आहेत ते सर्वांनी पाहून घ्या। आता आपल्याला जे काल आपलं झालं एकदा त्याची रिव्हिजन करायची आहे। तुमच्या ते पाठ आहे आणि जे पोरं आपले रेग्युलर व्हिडिओ पाहतात त्यांचेही ते पाठ असेल। एकूण सर्वनामे लिंगानुसार किती बदलतात, वचनानुसार किती बदलतात, सर्वनामाचे प्रकार किती, पहिला प्रकार पुरुषवाचकचे प्रकार, पहिला, दुसरा, तिसरा, त्याच्यानंतर दुसरा प्रकार संबंधी, प्रश्नार्थ, सामान्य किंवा अनिश्चित, स्वतःवाचक किंवा। आता आपण पुरुषवाचक सर्वनाम काल त्याचा ट्रेलर बघितलं होतं, आज ही स्लाइड। आता आपल्याला स्लाइड वाचायची, हे त्याचे काही उदाहरणं आहेत। बघा, पहिलं सर्वनाम कोणतं आहे, पुरुष। आता पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय, ज्या सर्वनामाने पुरुष जातीचा काय होतो, पुरुष जातीचा बोध होतो त्या सर्वनामास पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात। बोलणारा ज्याच्याशी बोलायचे त्यावरून याचे किती प्रकार पडतात, 3। आता बोलणारा जो आहे तो कोणाविषयी बोलतो, बरोबर आहे, तिसऱ्यात तर त्याला शिव्याच घालत असतो आपण। मग आता बघा, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे, पहिला प्रकार कोणता आहे, प्रथम पुरुषवाचक। याच्यामध्ये कोण येते, मी, आम्ही, आपण। काही उदाहरण दिलेले आहे, मी, आपण, स्वतः जाऊन। हे सर्वनाम स्वतःचा उल्लेख करण्यासाठी वापरतात, म्हणजेच काय, हे करता। काय हे, आता करता कसं पहा, मी अभ्यास करतो, करणारा कोण आहे की नाही। आपण सहलीला जाऊ, जाणारे कोण, स्वतः जाऊन येतो, येणारे कोण। आता मला सांगा, याच्यावर काही बोलायला लागते का, हे करते आहे का नाही। म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम म्हणजेच कोण असते, करते असतात। आलं का लक्षात, अशा पद्धतीने आला काय म्हणायचं, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम। आणि हे पुरुषच आहेत ना। चला पुढचा प्रकार, आता कोणता, द्वितीय म्हणजे तू। जसा तू प्रेमानंच मन लागन, स्वतःचे जाब स्वतः कर। म्हणजे याच्यामध्ये काय झालेलं आहे, दुसऱ्यासाठी बोललो ना आपण, समोरच्या व्यक्तीचा उल्लेख करण्यासाठी द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरतात। जसे तू, तुम्ही, आपण, येतंय लक्षात। आणि हे पण करते जसा, तू एवढे काम करणारा कोण, तुम्ही आलेत बरे वाटले, तुम्ही आल्यामुळेच, बरोबर आहे ना। अशा पद्धतीने आता पुढे बघा, हे कोणतं सर्वनाम आहे, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम। याच्यामध्ये कोणाचा बोध होतो, तिसऱ्या व्यक्तीचा। ज्याच्याबद्दल बोलायचे आहे म्हणजेच तिसऱ्या व्यक्तीबद्दल त्यांच्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्वनामाला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे। उदाहरणार्थ तो, ती, ते, त्या। उदाहरणार्थ तो आता आपल्यात आहे का तो, चला, ती अतिशय होती, दिवाळीला भेटगोट होईन, हां, त्या चांगल्या गात, मेल्यात त्या, हां। आता हे स्वतः आलं इथं, आपणही आलं, पण ते गुरुजी आहेत का, म्हणजे मी याला सांगून राहिलो, गुरुजीने मला बोलवलं, पण ते स्वतः किंवा आपण आले नाही, म्हणजे मी बोलून कोणाबद्दल राहिलो, तिसऱ्या व्यक्तीबद्दल। म्हणजे स्वतः आणि आपण हे सुद्धा कशामध्ये येतात, तृतीय पुरुष। वाक्याचा फक्त आपल्याला काय समजला पाहिजे, त्याला अर्थ समजला पाहिजे, काही अडचण आहे। चला आता असे रपारप स्क्रीनशॉट काढून घ्यायचे काय, व्हिडिओ पाहता पाहता। पुढे कोणतं सर्वनाम आहे, दर्शक सर्वनाम। जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरले जाते त्यांना दर्शक सर्वनाम असे। जवळची वस्तू दाखवण्यासाठी, उदाहरणार्थ दूरची वस्तू दाखवण्यासाठी, याच्यावर काही बोलू का मी, समजून राहिलं ना। हा जांभूळ देत आहे, तो झोपला। जवळची दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणतं सर्वनाम, या दर्शक सर्वनामासोबत आपल्याला काय जोडा लागते, आता संबंध जोडा लागते। आणि संबंधी सर्वनाम कधी एकटे येत नसते, असे दोन येतात, ते आहे की नाही। जसं प्रत्येक चकाकणीवाली गोष्ट का सोनच असते का, हां, जो अभ्यास कर, आहे की नाही, जो लग्न करतो तो, आता मला माहित नाही, तुम्हीच सांगून राहिले। टिप, संबंधी सर्वनाम एकटे कधीच, संबंधी सर्वनाम आलेले वाक्य कसे असते, आहे वाक्यात पुढे येणाऱ्या कोणासोबत, जो।
सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला कोणते सर्वनाम म्हणतात? आतापर्यंत किती सर्वनाम बघितले आपण? पहिला कोणता? पुरुषवाचक. दुसरा कोणता? तिसरा कोणता? काही किंतु परंतु याच्यात? सोपे सोपे आणि परीक्षेत आल्यावर तुम्ही याले दर्शक नाही म्हणायचं ना पुरुष म्हणायचं, याच्यातून संबंध दिसते म्हणून काय घ्या, एवढं सोपं आहे. चला पुढे. आता प्रश्न विचारला जाईल म्हणजे कोणतं सर्वनाम? आता प्रश्न विचारणाऱ्यांची काय असते, समजा अपेक्षा की समोरच्यांना आपल्याला काय दिलं पाहिजे बा, उत्तर दिलं पाहिजे. जसं उदाहरणार्थ पहा, तुझे नाव काय? तुझे नाव. काच कोणी फोडली? कोण फोडली रे काच? कोण आहे तिकडे? पयाला तो. मला काय म्हणायचं लक्ष देऊन राहिलं ना. पण हे जे अंडरलाईन केलेले किंवा लाल याच्यातले यानं प्रश्नच विचारले ना, मग स्पष्टीकरण दिलं. वाक्यात कोण, काय, कोणास, कोणाला ही सर्वनामे कशासाठी येतात? आणि प्रश्न विचारल्यानंतर एखादी काय येते? नाम येते. त्याला प्रश्नार्थक सर्वनाम असे. सोपं आहे, एकदम सोपं. पहिला कोणता प्रकार? दुसरा कोणता? तिसरा? चौथा? असंच करत जायचं. मला माहिती आहे आपल्याला आता कालचा यूट्यूबचा व्हिडिओ काय 17-18 व्ह्यूज येतील. म्हणजे इवन तुम्ही पण ते पाहत ना. दुसऱ्या पोरांपासून मी अपेक्षा ती काय करावी? तुम्हाला मी याचे स्क्रीनशॉट काढून नोट्स लिहा म्हणतो, तेही तुमच्या कंप्लीट नसेल. हा विषय बोर आहे. या विषयातनी यूट्यूबला व्ह्यूज भेटवण्यासाठी तो कंटेंट आहे की नाही, असा बोरिंग नाही पाहिजे. एखादा जर पोरगा आपला व्हिडिओ पाहत असेल, तो एक तर 2-1 मिनटं पाहून सोडून देईल, नाही तर मग तो पाहणारच नाही. समजून राहिलं ना. कारण हा विषय बोर आहे. पण एक विचार करा, हा विषय बोर वाटते पण हे नियम आहेत ना. आणि नियम कधी काय म्हणू की नियम पाळणं हे बोरिंगच असते ना. नियमानं वागणं हे बोरिंगच असते. पण नियमानं वागल्यामुळेच आपलं काय म्हणू की एक रूल, एक जीवनाला शिस्त लागते ना, एक नियमावली असते ना. हे सर्व नियम आहे. याच्यामध्ये बाकीचा बाहेरचा शब्द काहीच नाही आहे. फक्त जे काही उदाहरणानं थोडंसं कॉमेडी केली जाते तेवढीच केली जाते. नाही तर नियमानं वागणं कोणाला आवडत नसते. नियम हे सर्वात बोर असतात. एक लक्षात घ्यायचं, नियमातच राहावं लागते. याच्यात हे नियम शिकून राहिलो आपण मराठीचे. नाही तर आपण जर नियमानं वागणारे असतो तर आपल्या गाडीच्या मागं टाकलं असतं का माय लाईफ माय रूल? टाकतो की नाही आपण? मग तुझी लाईफ आहे तुझा रूल आहे, तर तू 6 नंबरच्या हायवेनं गाडी उजवीकडून चालून दाखव. मग समजते तुले माय लाईफ माय रूल काय आहे ते. तुले नियमानं वागासाठी त्या नियमातच बसावं लागेल. मला काय म्हणायचं लक्षात येत आहे? म्हणून हे जरासं बोर वाटू शकते, परंतु हे आपल्याला मार्क देते. जसं एकूण सर्वनामे कोणते कोणते? मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण. लिंगानुसार बदलणारे, वचनानुसार बदलणारे. सर्वनामाचे प्रकार: पहिला प्रकार, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा अनिश्चित. एवढं सोपं आहे. अनिश्चित किंवा जे आहे ते पाठ करा, मनाचं काही लावू नका. झालं. आता काय म्हणते बघा, त्या पेटीत काय आहे ते मला माहीत नाही. बरं, हे काय प्रश्नार्थकमध्ये आला होता की नाही? गुणेश म्हणजे सर्वज्ञ, त्याला काय माहीत? म्हणजे गुणेशले सर्वच काही माहीत असते. मग हे तिकडं आला होता की नाही? पण हे इथं प्रश्न विचारण्यासाठी आला का? बरं, कोण ही गर्दी? इथं उद्गारवाचक असं चिन्ह राहील. कोण ही गर्दी? बाप, कोण ही गर्दी म्हणजे किती ही गर्दी? मला काय म्हणायचं लक्ष देऊन राहिलं? मग अशा पद्धतीचे वाक्य आले म्हणजे यांना काय केलं, त्या पेटीत काय आहे हे प्रश्न झाला, लगेच त्याचं उत्तर काय दिलं ते मला, म्हणजे मी त्याच्याबद्दल निश्चित नाही आहोत. त्याला कोणतं सर्वनाम म्हणतात? वाक्यात येणारे प्रश्नार्थक सर्वनाम जेव्हा प्रश्न विचारण्यासाठी न येता कोणत्या नामासाठी आले आहे हे निश्चितपणे सांगता येत, तेव्हा त्याला कोणतं सर्वनाम म्हणतात? अनिश्चित सर्वनाम असे. पहिला प्रकार पुरुषवाचक, दुसरा आता कोणता पाहू आपण? अनिश्चित. आणि आता कोणता पाहू? आत्मवाचक. आता इथं जराशी कन्सेप्ट आहे, हे आपल्याला पाहायची आहे. ही कन्सेप्ट झाली की आपला विषय संपला. पहा काय म्हणते, तो आपणहून माझ्याकडे आला. ठीक आहे, मी स्वतः त्याला पाहिले आणि पक्षी निज बाळासह बागडते. याला आपणला तुम्ही याच्या आधी कुठंतरी पाहिलं का? कुठं पाहिलं? पुरुषवाचकमध्ये. स्वतःला कुठेतरी पाहिलं का? कुठं पाहिलं? पुरुषवाचकमध्ये. पण पुरुषवाचकमध्ये जे पुरुषवाचक सर्वनाम होतं, कोणतं सर्वनाम? पुरुषवाचक. हे पुरुषवाचक सर्वनाम कर्ता होतं. कोण होतं? असं आपण तिथं वाचलंय. ठीक आहे ना. आता पहा, तो आपणहून माझ्याकडे आला. येणारा कोण? तो कोण झाला वाक्यातला? कर्ता. मी स्वतः त्याला पाहिले. पाहणारा कोण? मी कोण झाला वाक्यातला?
पण तिथं कर्ता जे आहे ते कर्ता कोण आलं होतं, आपण आणि स्वतः, हे तिथं काय आले होते, कर्ता. जसं उदाहरणार्थ आपण सहलीला जाऊ, जाणारे कोण, तिथं आपणच कर्ता आले होते. इथं आपण आणि स्वतः कर्ता आहे का, तर आपण आणि स्वतः हे कोणाच्या नंतर आहे, अरे कोणाच्या नंतर आहे, किंवा एखाद्या वेळेस आहे आपण आणि स्वतः हे पहिल्यांदा येईन वाक्यात, परंतु ते वाक्यात कर्ता असणार कोण, आपण स्वतः. मग ज्या वाक्यामध्ये आपण आणि स्वतः हे कर्ता नसतात किंवा ते कर्त्याच्या नंतर असतात त्याला काय म्हणायचं, आत्मवाचक किंवा स्वतःवाचक सर्वनाम म्हणायचं. इथं दिलेलं आहे बघा, आत्मवाचक सर्वनाम स्वतःचा उल्लेख करण्यासाठी वापरतात. आपण, स्वतः, निज हे आत्मवाचक सर्वनामे असून ती वाक्याच्या सुरुवातीला न येता कर्ता नंतर येतात. कधी येतात, जर समजा ती वाक्याच्या सुरुवातीला आली पण एखाद्या केसमध्ये, पण ते कर्ता म्हणून काम करणार, कर्ता म्हणून काम केलं तर त्याला काय म्हणायचं, पुरुषवाचक सर्वनाम. कन्सेप्ट समजली. जर ती वाक्याच्या सुरुवातीला किंवा वाक्यात कुठेही आली तर ती कर्ता म्हणून काम करत नसेल तेव्हाच ते आत्मवाचक सर्वनाम असते. पॉईंट समजला. आपण स्वतः दोन ठिकाणी होतं, एक होतं पुरुषवाचकमध्ये आणि एक होतं आत्मवाचकमध्ये. पुरुषवाचकमध्ये ते स्वतः काय होतं, कर्ता होतं, आत्मवाचकमध्ये ते कर्ता राहणार नाही. बाकी सर्वनामाचे प्रकार 6 आहे. पुरुषवाचक सर्वनामाचे प्रकार 3 पडतात, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. दर्शक सर्वनाम दाखवण्यासाठी, संबंधी सर्वनाम संबंध जोडण्यासाठी, प्रश्नार्थक सर्वनाम प्रश्न विचारण्यासाठी, अनिश्चित सर्वनाम माहीत नसते, आणि हे आत्मवाचक किंवा स्वतःवाचक सर्वनाम. इथं आपलं सर्वनाम भाग 2 संपलेला आहे. काल भाग 1 झालं आणि आज भाग 2 झालं. ठीक आहे, बरोबर. आता ज्या